Today, hello student. Today we learn uh, lesson number 1. Think a little. Observe a globe in your school. Think about this following thing. यासाठी तुम्हाला ग्लोबची गरज आहे, पण आपल्याजवळ ग्लोब नाही आहे म्हणून हा पार्ट आपण कॅन्सल करत आहे. आता आपल्याला इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एक्सप्लेनेशन प्रमाणे पहा, ही अर्थची पूर्ण फिगर आहे. याला काय म्हणतो आपण? इक्वेटर म्हणतो, ईस्ट वेस्ट, आणि याला म्हणतो आपण ॲक्सिस ऑफ द अर्थ. तर पहा, फिगर 1.2 शो द लेंथ ऑफ ईस्ट वेस्ट अँड नॉर्थ साऊथ डायमीटर ऑफ द अर्थ. धिस विल गिव्ह यू सम आयडिया अबाउट द साईज ऑफ द अर्थ. यावरून आपल्याला अर्थ किती मोठी आहे हे कळते, म्हणजे त्याची आपल्याला साईज कळते. तर त्यामध्ये काय काय आहे? ओशियनिक वॉटर, अनइवन नेचर of the land, forests, innumerable islands of different size and buildings make it impossible to actually draw this such line on the earth. हे सगळं आपल्याला अर्थवर दाखवायला अशक्य आहे, आपल्याला इम्पॉसिबल आहे, आपण त्याला पाहू शकत नाही. इन ऑर्डर टू ओव्हरकम, हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय केलं? जिओग्राफर्स डेव्हलप ए मिनिएटर मॉडेल, म्हणजेच ग्लोब, ज्याला आपण ग्लोब म्हणतो, असं छोटं त्याने मॉडेल तयार केलं ऑफ द अर्थ इन द फॉर्म ऑफ ग्लोब. दिस कॅन बी यूज टू डिटरमाइन लोकेशन ऑन द अर्थ. यावरून आपण अर्थवरचं लोकेशन फाइंड करू शकतो. वन कॅन ॲक्च्युअली ड्रॉ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन्स. त्यावर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स असतात ऑन द ग्लोब थ्रू नॉट ऑन द अर्थ. ते अर्थवर नसतात पण इमॅजिनरी. दस आर इमॅजिनरी लाईन्स ऑन द अर्थ, म्हणून आपण त्याला इमॅजिनरी लाईन्स. पहा, आता इथे अँग्युलर डिस्टन्स दिलेला आहे. ही अर्थची फिगर आहे. आपल्याला अर्थमध्ये इक्वेटर आणि इक्वेटरप्रमाणे आपण अर्थला अँग्युलर डिस्टन्स कसं फाइंड करू शकतो. पहा, आता ही फिगर आहे. फिगरप्रमाणे द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ इज डिटरमाइंड विथ रेफरन्स टू द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थच्या सेंटरवरून आपल्याला अर्थचं अँग्युलर डिस्टन्स पकडता येते, त्याचा आपल्याला रेफरन्स करते. इन ऑर्डर टू डू इट वी कन्सिडर स्ट्रेट लाईन जॉईनिंग द पॉईंट ऑफ द सरफेस अँड सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सरफेसपासून सेंटरपर्यंत आपल्याला लाईन जॉईन करायची आहे. ॲट द सेंटर इट मेक्स अन अँगल विथ प्लेन ऑफ इक्वेटर. इक्वेटरपासून आपल्याला सेंटरपर्यंत अँगल तयार होतो. द मेजर ऑफ दिस अँगल इज यूज टू डिटरमाइन द लोकेशन. यावरून आपल्याला लोकेशन करतो. फॉर एक्झाम्पल, इन फिगर 1.3 द मेजर ऑफ अँगल XMV इज 30 डिग्री. आपण फिगर पाहू त्यानंतर. दॅट इज द अँग्युलर डिस्टन्स, त्याला आपण अँग्युलर डिस्टन्स म्हणतो. द इक्वेटर इज 30 डिग्री. लुक ॲट द फिगर अँड टेल द अँग्युलर डिस्टन्स ऑफ वाय फ्रॉम द इक्वेटर. तर हे डिस्टन्स आपल्याला, अँग्युलर डिस्टन्स आपल्याला 60 डिग्री मिळते. आपण फिगरमध्ये पाहू. इन फिगर 1.3 शो अनादर प्लेन इट पासेस थ्रू एक्स. इट इज पॅरलल टू द प्लेन ऑफ इक्वेटर. इक्वेटरला पॅरलल आहे एक्स ॲक्सिस. अँड सी हाऊ इट मीट सरफेस ऑफ द अर्थ. यावरून आपल्याला अर्थला कसं पासेस करते. नोट दॅट इट फॉर्म द सर्कल ऑफ ऑन द सरफेस. एनी पॉईंट ऑन दिस सर्कल अँड द इक्वेटोरियल प्लेन फ्रॉम अँड अँगल ऑफ 30 डिग्री ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. अशा प्रकारे अर्थमध्ये 30 डिग्रीचं अँगल हे तयार होते इक्वेटरपासून. नाव डू इट युअर सेल्फ. हे तुम्हाला स्वतः करायचं आहे. या फिगरप्रमाणे, दिलेल्या फिगरला तुम्हाला याप्रमाणे अँगल त्यावर ड्रॉ करायचं आहे. ही जी फिगर आपल्याला 1.4 यासाठी आपल्याला फिगर तयार करायची दिलेल्या वरच्या फिगरप्रमाणे. तर ते तुम्ही स्वतः तयार करायची आणि त्यावरून तुम्ही ती ड्रॉ करायची हुईस तोवर. बघा, ही फिगर दिलेली आहे, ही तुम्हाला दिलेल्या कॉन्सेप्टप्रमाणे बनवायची आहे. आता कॅन यू टेल, या फिगरसाठी तुम्हाला या ठिकाणी काही क्वेश्चन विचारलेले, हे सुद्धा तुम्ही समजून घ्यायचे. जसं आर द डिस्टन्स बिटवीन K1 अँड K2, P1 अँड P2, त्याप्रमाणेच तुम्हाला फिगर ड्रॉ करायची आहे. कम्पेअर द डिस्टन्स XK1 अँड XP2. आर धिस डिस्टन्स द सेम ऑर दे आर डिफरंट. ते सेम आहे का ते बघायचे आहे. नाव कम्प्लीट द एलिप्स यू हॅव ड्रॉन. विच इज द लार्जर एलिप्स वाय. आणि हे एलिप्स मोठं का बरं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. नाव एक्सप्लेनेशन. पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. आता आपण या लेसनमध्ये पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. यू मस्ट हॅव रिअलाइज दॅट द इलिप्स ड्रॉ बाय जॉईनिंग द 20 डिग्री पॉईंट्स इज लॉंगर दॅन द इलिप्स दॅट जॉईन द 60 डिग्री. 20पेक्षा 60 डिग्रीचं इलिप्स हे मोठं राहते. पॉईंट हवेवर द डिस्टन्स XK1 अँड XP2 आर सेम. दिस बिकॉज वी आर डीलिंग विथ द स्फिअर. आपल्या अर्थचं शेप हा स्फेरिकल असतो, म्हणून त्याला डीलिंग विथ स्फिअर म्हटलेला आहे. नोट दॅट थ्रू दिस लाईन्स अपियर टू बी
ellipse in the diagram on the globe, they are circles. The circle thus created at some angular distance from the center of the earth are parallel. हे सेम डिस्टन्सवर असतात म्हणून त्याला आपण पॅरलल्स म्हणतो. They are called parallels of this latitude. This value of parallels are angular measure expressed in degree आणि हे पॅरलल डिस्टन्स आपण डिग्रीमध्ये फाइंड करतो. The degree of this parallel are measure the equator as shown in the figure 1.5 यामध्ये दाखवल्याप्रमाणे. That is why the equator is considered at 0 degree parallel. इक्वेटर हे 0 डिग्रीवर असते. It is the largest parallel and also a great circle. त्याला आपण ग्रेट सर्कल सुद्धा म्हणतो. The angular distance of other parallels toward north and south goes on increasing away from the equator. आपण इक्वेटर पासून काय म्हटलं, अँग्युलर डिस्टन्स ऑफ द अदर पॅरलल टुअर द नॉर्थ. नॉर्थकडे आपण जसं जसं जातो तसं साऊथकडे जातो तसं तसं आपल्या अँगलचं डिस्टन्स हे वाढत जाते. नाव यूज युअर ब्रेन पॉवर. आता हे तुम्हाला स्वतः एक्सप्लेनेशन द मिनिंग ऑफ टर्म इक्वेटर. इक्वेटरची टर्म तुम्हाला समजून घ्यायची आहे. द इक्वेटर बायसेक्ट द अर्थ इंटू नॉर्थ अँड साऊथ. आपण याआधी शिकलो आहे की अर्थच्या इक्वेटरमुळे दोन पार्ट होता, 2 पार्ट्स होता. द वन ऑफ द अर्थ इज कॉल्ड द नॉर्थन हेमिस्फियर. नॉर्थ पोल जो असतो त्याला आपण नॉर्थन हेमिस्फियर म्हणतो. व्हाईल द वन द साऊथ इज कॉल्ड साऊथर्न हेमिस्फियर. जो साऊथकडचा पार्ट असतो त्याला साऊथर्न हेमिस्फियर म्हणतो. टुवर्ड द नॉर्थ अँड साऊथ ऑफ इक्वेटर इज पॅरलल ऑफ लॅटिट्यूड प्रोग्रेसिव्ह. त्याला आपण त्यामुळेच पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड नॉर्थन अँड साऊथर्न म्हणतो. इट बिकम स्मॉलर अँड स्मॉलर ऑन द ग्लोब अँड आल्सो ऑन द अर्थ. ॲट द नॉर्थ अँड साऊथ एंड ऑफ द अर्थ axis they appear as point. These are called north pole and south pole respectively. अर्थचे जे 2 पॉईंट दिसतात आपल्याला, टॉप पॉईंट अँड बेस पॉईंट, याला आपण नॉर्थ पोल अँड साऊथ, एन फॉर नॉर्थ पोल अँड एस फॉर साऊथ पोल. व्हाईल मेंटेनिंग द व्हॅल्यू ऑफ पॅरलल इट इज नेसेसरी टू रिमेन वेदर इट इज द नॉर्थन ऑर साऊथर्न हेमिस्फियर. पहा, जेव्हा आपण पॅरललमधली व्हॅल्यू मेन्शन करतो तर ती नॉर्थन अँड साऊथर्न हेमिस्फिअरपर्यंत येते. इट इज नेसेसरी. द पॅरलल फ्रॉम द नॉर्थन हेमिस्फिअर आर रेफर 5 डिग्री यन. जसं नॉर्थकडे असेल तर 5 डिग्री यन म्हणतो, 15 डिग्री यन म्हणतो, त्याचप्रमाणे 30 डिग्री यन म्हणतो, 50 डिग्री यन म्हणतो. व्हेअर ॲज द पॅरलल फ्रॉम द साऊथर्न, जेव्हा साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये असतो त्याला आपण 5 डिग्री साऊथ फॉर यस, 15 degree south means yes, and 30 degree yes means yes, south means yes, and 50 degree yes means south. पहा, ही आपल्याला या ठिकाणी अर्थची ग्लोब दिसत आहे, याला अर्थ क्रस्ट म्हणतात. हे सेंटर दिलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण पॅरलल्स दिलेले आहे आपल्या अर्थला आणि यावरून आपण या अर्थचा अँगल या ठिकाणी फाइंड केलेला आहे. तर बघा, अ लाईन जॉईनिंग ऑल द प्लेसेस लोकेटेड टू द नॉर्थ ऑफ द इक्वेटर at an angular distance of 30 degree is 30 degree north parallel. Hence all the places on this parallel will be at the same latitude which is 30 degree. New Orleans in North America, Cairo in Africa, Basra in Lhasa in Asia are all the located at 30 degree north. पॅरलल मीन्स नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये आहे. द सेम कन्सेप्ट होल्ड गुड फॉर ऑल अदर पोल. सी फिगर 1.6. नाव लुक हिअर. वन कॅन ड्रॉ 180 पॅरलल्स ऑन द अर्थ ॲट द इंटरवल ऑफ 0 डिग्री 1 डिग्री सॉरी ॲट द 0 डिग्री दॅट इज द इक्वेटर. 0 डिग्रीला इक्वेटर असतो. त्यानंतर 90 डिग्री पॅरलल इन द नॉर्थन हेमिस्फिअर मीन्स -1 डिग्री यन और 90 डिग्री यन. त्यानंतर 90 डिग्री पॅरलल्स इन द साऊथर्न हेमिस्फिअर दॅट इज द -1 डिग्री साऊथ मीन्स यस टू द 90 डिग्री साऊथ मीन्स यस. पहा, आता या ठिकाणी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला स्वतः करून पाहायची आहे आणि याप्रमाणे या ठिकाणी फिगर दिलेली आहे. ही फिगर आहे 1.8. हे तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहे आणि त्याप्रमाणे समोरील एक्सप्लेनेशन
बघायचं आहे, जे या ठिकाणी दिलं. इन फिगर 1 पॉईंट अँगल ABC, अँगल DEF, अँगल GH आय हॅव द सेम मेजर. हे अँगल तिन्ही एकाच मेजरचे आहे, दॅट इज 50 डिग्री. हाऊएव्हर द डिस्टन्स बिटवीन A and C and D and F and G and I आर डिफरंट. ते कसे डिफरंट आहे? व्हेन द मेजर ऑफ अर्थ सरफेस दॅट इज बिकॉज द अर्थ इज स्पेरिकल इन. याला रिझन काय आहे? अर्थचा शेप हा स्पेरिकल आहे. डू इट युअर सेल्फ. फिगर 1.9 तुम्हाला बघायचे आहे, ऑब्झर्व करायचे आणि त्यावरून तुम्हाला याप्रमाणे फिगर ड्रॉ करायचं. ड्रॉ द लाईन MB, मेजर द अँगल इट मेक्स विथ द लाईन AM टू राईट द नियर B. नोट semicircle that passes through B and joins the north and south poles. Trace it. Now join MC, measure of angle AMC and write it next C to draw semicircle that passes through C. तो C मधून पास झाला पाहिजे. and join the north and south pole. join the north and south pole. नॉर्थ पोलला आणि साऊथ पोलला ड्रॉ करायचं आहे. ड्रॉ द लाईन दॅट पासेस थ्रू पॉईंट A ॲट 0 डिग्री. 0 डिग्रीला एक पॉईंट A करायचा आहे. अँड जॉईन द नॉर्थ अँड साऊथ पोल. अशा प्रकारे नॉर्थ अँड साऊथ पोलला तुम्हाला जॉईन करायचं आहे. आता ही फिगर या ठिकाणी दिलेली आहे. ही फिगर तुम्हाला याप्रमाणे कंप्लीट करायची आहे आणि अशा प्रकारे हा लेसन आपल्याला इथे थांबवायचा आहे.